गुड मॉर्निंग अँड वेलकम डिअर स्टुडंट्स. आणखीनही आत्तापर्यंत तुम्ही या माझ्या केमडीप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा आणि आवडलेल्या सर्व व्हिडिओजना लाईक करत चला. ओके, आजच्या या सेशनमध्ये आपल्याला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये नेक्स्ट पार्ट आपल्याला स्टडी करायचं आहे. इन बिफोर लेक्चर वी जस्ट डिस्कस अबाउट कार्बन. Why? Because this organic chemistry is an chemistry of carbon. Chemistry of carbon. आता हा जो कार्बन आहे त्याचा मिथेन एक कार्बन ॲटमचा जो कंपाऊंड आहे त्यापासून मिलियन्स ऑफ कार्बन ॲटम्स असणारे कंपाऊंड्स पण तयार होऊ शकतात. कुठले? जसे की DNA आहे किंवा तुमच्या पेट्रोलियम इंडस्ट्रीज मधले गॅसोलिन असेल, अशा व्हरायटी ऑफ कंपाऊंड्स आहेत ज्यांच्यामध्ये कितीतरी हजार, लाख, 2 लाख, 3 लाख ते मिलियन्स पर्यंत कार्बन ॲटम असणारे कंपाऊंड्स प्रेझेंट आहेत. आता ही जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे जनरली जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत ते बेसिकली फर्स्ट काय म्हणलं जात होतं की प्लांट आणि मीन्स लिव्हिंग थिंग्स डिराइव्ड कंपाऊंड्स आहेत फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. पण नंतर लॅबोरेटरीमध्ये पण त्याचे कंपाऊंड्स डेव्हलप होत गेले. लास्ट लेक्चर मी काय सांगितलं होतं तुम्हाला की मेन बेसिक एलिमेंट कुठला आहे आपला? कार्बन आहे. हा कार्बन टेट्राव्हॅलंट आहे. काय मित्रांनो? टेट्राव्हॅलंट आहे. याचा अर्थ काय? हा कार्बन 4 बॉन्ड फॉर्म करू शकतो. ते चारही पण सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असतील किंवा हाच कार्बन 2 सिंगल बॉन्ड 2 डबल बॉन्ड फॉर्म करू शकतो किंवा हाच कार्बन एक सिंगल एक ट्रिपल बॉन्ड फॉर्म करू शकतो. दिस कार्बन हॅव टेंडेन्सी टू फॉर्म मल्टिपल बॉन्डिंग ॲज अ सिंगल, डबल अँड ट्रिपल बॉन्ड. लक्षात येत आहे? ओके. आता आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं जनरली हा कार्बन मॅक्झिमम प्रमाणामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो. आता हा कोव्हॅलंट बॉन्ड प्रकार काय आहे? समजा मी हा ए ॲटम घेतलाय, हा बी ॲटम घेतोय, याच्याकडे पण एक इलेक्ट्रॉन आहे, ह्या बी कडे पण एक इलेक्ट्रॉन आहे. आता दोघांना बॉन्ड फॉर्म करायचंय. लास्ट टाइम सांगितलं बॉन्ड म्हणजे काय? जस्ट अ इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन बिटवीन देम. हा काय करतो? हा एक इलेक्ट्रॉन देतो, हा एक इलेक्ट्रॉन देतो आणि या दोघांमध्ये 2 इलेक्ट्रॉन इक्वली शेअर झाले. इक्वली याचा अर्थ याचा पण एक इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे, याच्या पण एक इलेक्ट्रॉनची भागीदारी आहे, तर आपण इक्वल काय म्हणून आपण शेअरिंग, आणि इक्वल शेअरिंग मधनं हा बॉन्ड फॉर्म होतो. फक्त डॉट दाखवण्याच्या ऐवजी मी ए सिंपल डॅश बी दाखवतो. आता डॅश म्हणजे काय आहे? तर हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे किंवा कोव्हॅलंट बॉन्ड दाखवण्याची एक पद्धती आहे. कोणती? बॉन्ड. म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय सिंपल डॅश. एक लक्षामध्ये, कोव्हॅलंट बॉन्ड रिप्रेझेंटेड बाय सिंपल डॅश. मेनली कोव्हॅलंट बॉन्ड असतो काय? तर तो काय असणार आहे? इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे हा सिंपल डॅश ही एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे. कुठली? ही इलेक्ट्रॉनची पेअर अशी दाखवा किंवा अशी दाखवा. ही इलेक्ट्रॉनची पेअर म्हणजे काय आहे? सिंपल डॅश आहे, त्याला आपण काय म्हणतो? कोव्हॅलंट बॉन्ड. आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स हे 2 ॲटम मध्ये इक्वली शेअर केलेले असतात. ओके. आता आपल्याला जायचंय म्हणजे कुठं? तर स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याकडे. कशाकडे? स्ट्रक्चरल फॉर्म्युल्याकडे. एक क्लिअर झालं तुम्हाला की सर्वच्या सर्व ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये मेन करून कुठला बॉन्ड असतो? कोव्हॅलंट बॉन्ड असतो. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं एक नेचर आहे. दे आर कोव्हॅलंट इन नेचर. मीन्स ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड मस्ट कंटेन्स कोव्हॅलंट बॉन्ड्स. मस्ट कंटेन्स कोव्हॅलंट बॉन्ड्स. आता आपल्याला फर्स्ट बघायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा नेमका काय? स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा नेमका काय? मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं, सांगितलं, मी असं नाव दिलं मिथेन. आता मिथेन म्हणलं तो मिथेन दिसतो कसा? आहे कसा? बरोबर आहे. जसं आपण एखाद्या मित्राचं नाव सांगितलं सचिन. आपल्याकडे 2-3 सचिन असतात मित्र. मग आपण सांगतो सचिन, अरे तोच तो जाडा, तोच तो सुकडा. याचा अर्थ काय? ते ऑर्गॅनिक कंपाऊंड दिसतात कसे तेही महत्वाचं आहे. आता मिथेन. मिथेन म्हणलं की मिथ एक कार्बन ॲटम येतो. हा एक कार्बन ॲटम आहे. आता कार्बन ॲटमला किती बॉन्ड असतात? 4. तुम्ही असे दाखवले 1 2 3 अँड 4. हा मिथेन. याच्यामध्ये हायड्रोजन येतात किती? 4. एक कार्बन येतो, 4 हायड्रोजन येतात कशामध्ये? मिथेन मध्ये. ओके. आता हे 4 हायड्रोजन इथे बॉन्ड फॉर्म करतात. 1 2
3 and 4. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे मिथेनचा. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कुणाचा आहे? मिथेनचा. आता मी मिथेन, मिथ म्हणजे एक कार्बन ऍटम आणि ANE म्हणजे हा अल्केन मध्ये येतो. त्याच्यामध्ये सिंगल कोव्हलंट बॉन्ड असतो. हा सिंगल बॉन्ड आहे, हाही सिंगल बॉन्ड आहे, हाही सिंगल बॉन्ड आहे आणि हाही सिंगल बॉन्ड. हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे कुणाचा? मिथेनचा. समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलं, इथे रिप्रेझेंट केला मी इथेन. आता इथ म्हणजे किती कार्बन? तर 2 कार्बन. मी फर्स्ट रिप्रेझेंट केला 1, सेकंड रिप्रेझेंट केला 2. ANE याच्यामध्ये 2 कार्बन असतात, 6 हायड्रोजन असतात, 1, 2 आणि 3. एक कार्बनचे बॉन्ड किती? 4च. 1, 2, 3 आणि 4. एक बॉन्ड कार्बन कार्बन मध्ये आहे, हा हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. इथं पण बघा 1, 2 अँड 3. अशा आपण कितीही कार्बन ॲटम असणारे कंपाऊंड्स घेऊ शकतो. आता इथे परत बघा, आता दोन्हीला पण मी काय म्हणलो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता नेमकं स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणायचं कधी? पुन्हा म्हणायचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला. सिंपल आपण सांगू शकतो. हा फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय काय दिसते? एक म्हणजे कार्बन आहे, 4 हायड्रोजन ॲटम आहे. म्हणजेच इथं 2 एलिमेंट्स आहेत, एक कार्बन आणि एक हायड्रोजन. म्हणजेच आपण सांगू शकतो हे ॲटम्स आहेत कुणाचे? एलिमेंटचे. कुणाचे? एलिमेंटचे. म्हणजे आपण सांगू शकतो ॲटम्स ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट. ॲटम्स ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट. जसे की कार्बनचा एक ॲटम आहे, हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत, हायड्रोजनचे 4 ॲटम्स आहेत. आणखीन काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये? तर हा दोघांमध्ये इन बिटवीन काय ह्याच्यामध्ये कोव्हलंट बॉन्ड आहे. हा काय? कोव्हलंट बॉन्ड आहे. कसं रिप्रेझेंट केलंय तुम्ही? सिंपल डॅशनं. परत बघा, आपल्याला डेफिनेशन करण्यापूर्वी आपल्याला काय बघायचंय? यांच्यामध्ये काय दिसतात आपल्याला? आयटम्स दिसतात. कुणाचे? रिस्पेक्टिव्ह किंवा कन्स्टिट्युएंट एलिमेंटचे. जसं की इथे कार्बनचे 2 आहेत, हायड्रोजनचे किती आहेत? 6. आणखीन काय दिसतं? इन बिटवीन ॲटम्स. इन बिटवीन ॲटम्स काय आहेत? सिंपल डॅश आहेत. आता हे जे ॲटम्स आहेत ते आपण कशाने रिप्रेझेंट केले? त्यांच्या सिम्बॉलनं. हे जे एलिमेंट्स आहेत कार्बन, हायड्रोजन, कशाने रिप्रेझेंट केले आपण? त्यांच्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केले. कार्बनचा सिम्बॉल आहे C, हायड्रोजनचा सिम्बॉल आहे H. मग डेफिनेशन काय तयार करून याच्यामध्ये आपण सिंपल सांगू शकतो स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आपण काय म्हणूया? अ फॉर्म्युला ऑफ मॉलिक्यूल. स्ट्रक्चरल फॉर्म्युला मला डिफाईन करायचं आहे. काय सांगितलं मी? अ फॉर्म्युला ऑफ मॉलिक्यूल शोज. तो फॉर्म्युला काय शो करतो? कन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ एलिमेंट. किंवा आपण असं पण म्हणू शकतो ऑल कन्स्टिट्युएंट ॲटम्स, ऑल कन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ एलिमेंट डिनोटेड बाय देअर सिम्बॉल. डिनोटेड बाय देअर सिम्बॉल. आता परत बघा, मी काय सांगितलं? हा फॉर्म्युला काय शो करतोय? ऑल ॲटम शो करतोय. कुणाचे? कन्स्टिट्युएंट एलिमेंटचे. म्हणजे आपण म्हणूया ऑल ॲटम्स ऑफ कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स डिनोटेड बाय देअर सिम्बॉल. त्यांच्या सिम्बॉलला आपण रिप्रेझेंट करतोय. आणखीन काय? अँड ऑल कोव्हलंट बॉन्ड्स इन बिटवीन देम. ऑल कोव्हलंट बॉन्ड्स इन बिटवीन देम आर रिप्रेझेंटेड बाय डॅश. आर रिप्रेझेंटेड बाय डॅश. परत बघा, आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये 2 गोष्टी बेसिकली सांगितल्या. पहिली कुठली सांगितली? याच्यामध्ये आपण सांगितलं की ऑल कन्स्टिट्युएंट ॲटम्स ऑफ एलिमेंट्स रिप्रेझेंटेड बाय देअर सिम्बॉल अँड ऑल कोव्हलंट बॉन्ड्स इन बिटवीन ॲटम्स रिप्रेझेंटेड बाय डॅश. आता पूर्ण फॉर्म्युला आपल्याला कसं डिफाईन करता येईल? आपण सांगू शकतो अ फॉर्म्युला ऑफ मॉलिक्यूल shows all constituent atoms of element denoted by symbol. Denoted by symbol. And all covalent bonds in between them are represented by dash. Such formula is known as structural formula. परत डेफिनेशन मी रिपीट करतोय. बघा इकडं
a formula of molecule which shows all constituent atoms of element denoted by their symbol and all covalent bonds in between them are represented by dash. Such formula is known as structural formula. Generally, structural formula shows picture of all atoms in molecule. Picture of all atoms in molecule is known as structural formula. जसं आपण मिथेनचा सांगितला, इथेनचा सांगितला. सेकंड आपल्याला सांगायचं आहे इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता मी हा मिथेन घेतला. हा मिथेन मध्ये हा कार्बन आहे. त्या कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4 and 4. दुसरा एलिमेंट आहे हायड्रोजन, त्याच्यामध्ये 1 आहे. या कार्बनच्या व्हॅलन्स शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 4. ते 4 इलेक्ट्रॉन आपण कार्बनच्या, कुणाचे इलेक्ट्रॉन्स आहेत? कार्बनचे, त्याच्या सराउंडिंगला किंवा त्याच्या अराउंड रिप्रेझेंट करून घ्यायचे ऍज अ डॅश. आता परत बघा, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये मी काय सांगतोय? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल ॲटम्स, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल ॲटम्स रिप्रेझेंटेड बाय सिंपल डॉट्स अराउंड देम. अराउंड देम मी काय केलं? त्याच्यामध्ये ॲटम कुठला आहे? कार्बन आहे. त्याचे इलेक्ट्रॉन्स काय केले? त्याच्या अराउंडला रिप्रेझेंट करून घेतले. नंतर कुठला आहे? हायड्रोजन. ह्या हायड्रोजनच्या पण आउटर सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? व्हॅलन्स मध्ये 1च आहे. तो रिप्रेझेंट केला मी इथं. हा 1 हायड्रोजन, हा दुसरा हायड्रोजन, हा तिसरा हायड्रोजन आणि हा 4था हायड्रोजन. याचाच अर्थ काय? ह्या कार्बनच्या अराउंड मध्ये पूर्वी किती इलेक्ट्रॉन होते? 4. म्हणजे हा आता किती आहे? 2, 4, 6 आणि 8. आउट ऑफ दीज 8, 4 इलेक्ट्रॉन्स बाय कार्बन अँड रिमेनिंग 4, 1 इलेक्ट्रॉन ऑफ ईच हायड्रोजन. किती हायड्रोजन? 1, 2, 3 आणि 4. दिस इज नोन ॲज इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आणखी आपण मिथेनचं पण, इथेनचं पण घेऊया. बघा इथे, इथं हा कार्बन आहे, हा दुसरा कार्बन आहे. या कार्बनचा 1 इलेक्ट्रॉन याचा, हा दुसरा, हा तिसरा आणि हा 4था. सेम या कार्बनचा हा 1 इलेक्ट्रॉन, हा दुसरा, हा तिसरा आणि हा 4था. इथं पण बघा, कार्बनचे इलेक्ट्रॉन थोडेसे मी डार्क दाखवतो, मोठे दाखवतो. ओके. आता परत बघा, इथे काय सांगितलं मी? ह्या कार्बनच्या भोवती किती आहेत? 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. या कार्बनच्या भोवती 4. हा प्रत्येक कार्बन 3 हायड्रोजन बरोबर ती बॉन्ड फॉर्म करतो. किती हायड्रोजन बरोबर? 3. प्रत्येक हायड्रोजनचे 1 इलेक्ट्रॉन. 1, हा 2 आणि हा 3. इथं पण सेम आहे. हा 1, हा 2 आणि हा काय आहे? 3. दिस इज स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेड ऑफ इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. आता परत बघा, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आपल्याला डिफाईन करायचंय. कसं डिफाईन करणार? सिंपल आहे. अ स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल, a structure of molecule shows valence electrons of all atoms. Valence electrons of all atoms. इथं लक्ष द्या. A structure of molecule म्हणलं मी, shows valence electrons of all atoms. प्रत्येक एलिमेंटचे आपण valence electrons दाखवले. Valence electrons of all atoms. कुठं दाखवले? Around them. त्यांच्या भोवती दाखवले ना. Around them. कसे दाखवले? आर रिप्रेझेंटेड बाय डॅश. आर रिप्रेझेंटेड बाय डॅश. इथे लक्षामध्ये परत बघा मी काय सांगितलं. अ स्ट्रक्चर ऑफ मॉलिक्यूल शोज ऑल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स, किंवा आपण असं म्हणूया व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल ॲटम्स. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑल ॲटम्स अराउंड देम रिप्रेझेंटेड बाय सिंपल डॅश, सिंपल डॉट. सिंपल डॉट is known as electron dot structure. I repeat them. परत रिपीट करतोय मी. काय सांगतोय बघा. काय दिसतं याच्यामध्ये? ॲटम्स दिसतात, त्याच्या भोवती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स दिसतात आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आपण कशाने दाखवले? डॉटनं दाखवले. आपण काय म्हणलं? the valence electrons of all atoms around them are represented by simple dot. Simple dot is known as electron dot structure. मी इथं मिथेनचं पण काढलंय आणि तिथं इथेनचं पण काढलंय.
आता फायनली आपल्याला डिस्कस करायचंय म्हणजे कुठला, तर कंडेन्स्ड फॉर्म्युला. कुठला? कंडेन्स्ड फॉर्म्युला. आता इन कंडेन्स्ड फॉर्म्युला मित्रांनो आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बऱ्याच वेळा लिहावे लागतात, त्यांचा रिॲक्शन मध्ये स्टडी करावा लागतो. तर आपण प्रत्येक वेळी हा स्ट्रक्चरल फॉर्म्युला असा रिप्रेझेंट करत बसलो तर आपला टाइम खूप वेस्ट जाणार आहे. आणि आपल्याकडे असा तर टाइम नसतोच. आपले व्हिडिओ बघायला टाइम नसतो, तरी स्ट्रक्चर रिप्रेझेंट करायला कुठून टाइम आणायचा. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर मध्ये पण तेच आहे. तर आपण किती वेळा लिहू शकतो, त्याला एक लिमिटेशन्स आहेत. म्हणून आपण काय स्टडी करतो? कंडेन्स्ड फॉर्म्युला स्टडी करतो. काय स्टडी करतो? कंडेन्स्ड फॉर्म्युला. कंडेन्स्ड फॉर्म्युला हा स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावरून सांगितला जातो. आता याच्यामध्ये काय करायचंय, हा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे, कुठला? हा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. तो काय करायचा आपल्याला? सिम्प्लिफाय. कसं सिम्प्लिफाय करायचा? आता मिथेन बघा, किती एलिमेंट आहेत? कार्बन आणि हायड्रोजन. मी कार्बन इथं घेतला, हा हायड्रोजन या ठिकाणी घेतला. हा कार्बन आणि हायड्रोजन आहे. या कार्बनला किती बॉन्ड आहेत? 4. हे चारीच्या चारी बॉन्ड मी हाईड केले किंवा काढून टाकले. ऍक्च्युअली ते बॉन्ड असतात. हे चारी पण बॉन्ड काय केले? मी हाईड केले. तर आपण काय म्हणूया? झाकून ठेवले आपण. आणि किती नंबर ऑफ हायड्रोजन आहेत ते मी इथं याच्या बॉटमला रिप्रेझेंट केले. हे थोडक्यात आपण काय केलं, त्या कंडेन्स फॉर्म्युलाचं कंडेन्स फॉर्म्युला करत असताना आपण स्ट्रक्चरल फॉर्म्युला कॅन बी सिम्प्लिफाईड फर्दर. काय म्हणलं मी? कंडेन्स्ड फॉर्म्युला तयार करत असताना स्ट्रक्चरल फॉर्म्युला मी फर्दर सिम्प्लिफाय केला. कसं सिम्प्लिफाय केला? बाय हेडिंग ऑल ऑर सम कोव्हॅलेंट बॉन्ड्स. ऑल ऑर सम कोव्हॅलेंट बॉन्ड्स. ऑल्सो नंबर ऑफ आयडेंटिकल ऍटम्स, जे सारखे ऍटम्स आहेत त्यांचा नंबर मी कुठं केला? रिप्रेझेंटेड बाय सबस्क्रिप्ट्स. रिप्रेझेंटेड बाय सबस्क्रिप्ट. इथं बघा, आता इथं 2 हायड्रोजन आहेत. इथं काय? 2 हायड्रोजन ऍटम्स आहेत. आता हा एक कार्बन आहे, याला 3 हायड्रोजन आहेत. हा एक कार्बन आहे, याला पण 3 हायड्रोजन आहेत. मी काय केलं? हा कार्बन आहे असा घेतला, हा बॉन्ड पण आहे असा ठेवला आणि हा कार्बन घेतला. आता हा कार्बन 1, 2, 3 आयडेंटिकल ग्रुपला अटॅच आहे हायड्रोजनला, म्हणून मी इथं लिहिलं CH3. हा कार्बन 1, 2 अँड 3 इथं पण 3 हायड्रोजनला अटॅच आहे, इथं पण काय लिहिलं मी? CH3. याचा अर्थ या मॉलिक्यूल मध्ये मी सगळेच्या सगळे कोव्हॅलेंट बॉन्ड हाईड केले का नाही केले ते आपल्यावर डिपेंड आहे. सगळे पण आपण हाईड करू शकतो, पण सगळे किंवा काही कोव्हॅलेंट बॉन्ड आपण हाईड करत असू आणि या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाचं कन्व्हर्जन फर्दर सिम्प्लिफाईड फॉर्म्युलामध्ये करत असू, त्याला म्हणायचं कंडेन्स्ड फॉर्म्युला. परत बघा इकडं, मी काय केलं? हा कार्बन इथं घेतला, याला 3 आयडेंटिकल ग्रुप आहेत हायड्रोजन, म्हणून मी H3 घेतलं. याचा अर्थ कार्बन आणि ह्या 3 हायड्रोजन मधले 3 बॉन्ड मी हाईड केले, झाकून ठेवले. काय केले? फक्त झाकून ठेवले आणि 3 हायड्रोजन एकत्र लिहिले. याचाच अर्थ हा कार्बन 3 हायड्रोजन बरोबरती सिंगल बॉन्ड फॉर्म करतो. परत बघा, CH3 लिहिण्याचा अर्थ काय? हा कार्बन या 3 हायड्रोजन बरोबरती सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म करतो. सिमिलर वे दुसरा कार्बन, त्याला पण 3 हायड्रोजन अटॅच आहेत, मी H3 लिहिलं. इथं CH3 बॉन्ड CH3 लिहिलं. हा बॉन्ड मी हाईड केला का नाही केला? समजा तुम्ही केला, असं लिहिलं CH3 CH3 बोथ आर करेक्ट स्ट्रक्चर्स. बोथ आर करेक्ट स्ट्रक्चर्स. पण आपण असं कधी लिहायचं नाही की हे 2 कार्बन आहेत म्हणून मी लिहिलं C2H6. हे 2 एकत्रित केले C2 आणि 6 पण एकत्रित केले H6 लिहिलं. हा मोस्ट कंडेन्स्ड आहे, याला मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणतात. पण आपण ज्यावेळेस स्ट्रक्चरल फॉर्म्युला कंडेन्स करतो त्यावेळेस आपण रिस्पेक्टिव्ह कार्बन हे आहे असे ठेवायचे आणि त्याला अटॅच असणारे जे हायड्रोजन्स आहेत ते काय करायचे? शॉर्ट करायचे. इथे लक्षामध्ये? ओके. आता परत बघा, मी काय सांगितलं? व्हॉट इज मीन बाय कंडेन्स्ड फॉर्म्युला? व्हॉट इज मीन बाय कंडेन्स्ड फॉर्म्युला? सिंपल आहे. The structural formula can be further simplified. The structural formula can be further simplified by heading all or some covalent bonds
all or some covalent bonds, and number of identical atoms represented by subscript is known as condensed formula. आता तुम्हाला इथेन आहे, मिथेन आहे, याच्या पुढे प्रोपेन असेल, ब्युटेन असेल, पेंटेन असेल, हेक्झेन असेल, असं डेकेन पर्यंत तुम्हाला यांचे स्ट्रक्चरल फॉर्म्युलीज, इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर्स आणि त्यांचा कंडेन्स फॉर्म्युला तुम्हाला स्टडी करायचा. काय सांगितलं मी तुम्हाला? काय करायचंय होमवर्कसाठी? मिथेन नंतर इथेन आपण बघितलंय, त्याच्या पुढे प्रोपेन असेल, ब्युटेन असेल, पेंटेन असेल, या सगळ्याचे डेकेन पर्यंतचे स्ट्रक्चरल फॉर्म्युलीज अँड इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आणि कंडेन्स फॉर्म्युले रिप्रेझेंट करायचे आहेत